चला, काल आपण काय शिकलो होतो लास्ट टाइम? काय का पाहिलं होतं? फिजिकल क्वांटिटीज पाहिला. ओके, त्याला एक वेळ शॉर्टली रिवाइज करू आपण. फिजिकल क्वांटिटीज काय असतात कोणी सांगेल का मला? आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण जे काही मोजतो ना त्यांना म्हणायला फिजिकल क्वांटिटी. काय काय मोजतो आपण सांगा? लांबी मोजतो आहे की नाही, त्यानंतर टाइम मोजतो, लेंथ, टाइम, देन काय मोजतो? व्हेजिटेबल्स मेजर करतो, व्हेजिटेबलचा मास, वेट आहे ना. त्यानंतर ग्रोसरी, अर्धा किलो साखर, 1 किलो शेंगदाणे आहे ना, आहे की नाही. मिल्क मोजतो आहे ना, म्हणजे आपण मास मेजर करतो, मिल्कचं व्हॉल्यूम मेजर करतो आपण, 1 लिटर 2 लिटर असं मोजतो की नाही. ओके, समजलं. हे काय आहे? हे काय आहे? क्वांटिटीज आहे. काय म्हणा त्यांना? फिजिकल क्वांटिटीज आहे ना. मग यांना आपण फिजिकल क्वांटिटीज बनवत होतो की जे आपण मेजर करतो. देन हमने क्या देखा था? फिजिकल क्वांटिटीज नंतर आपण काय पाहिलं होतं? फिजिकल क्वांटिटीजचे टाईप. तर फिजिकल क्वांटिटी 2 टाईपचे असतात, एक फंडामेंटल आणि दुसऱ्या. सो फंडामेंटल म्हणजे काय आहे? मूलभूत आहे ना. जसं आपल्या फंडामेंटल गरजा आहे, फंडामेंटल नीड्स, ज्या एक गरज ही दुसऱ्या गरजेवर डिपेंड नाही आहे. जसं अन्न वस्त्र निवारा म्हटलं ना, मी तुम्हाला किती चांगले चांगले कपडे दिले आणि किती चांगला चांगला बंगला दिला राहायला, तरीही जर तुम्हाला जेवण दिलं नाही तर ती नीड सॅटिस्फाय होणार आहे का? जेवणाचं काम तर जेवणच करेल ना. तुम्ही ज्यावेळेस जेवण मागितलं नवीन ड्रेस देऊन द्याला, काय फरक पडत आहे ना, ते होणार आहे काय? तशाच फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ह्या दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात. काय असतात? डिपेंड. फॉर एक्झाम्पल, जर मला टाइम मोजायचा आहे तर माझी घड्याळ लहान असो की मोठी असो, टाइम तर सारखाच भेटेल ना. घड्याळीच्या काट्याच्या लांबीवर त्याचा टाइम डिपेंड नाही आहे ना. मग त्यामुळे यांना आपण काय म्हणत होतो? फंडामेंटल क्वांटिटीज. काय म्हणत होतो? दुसरा आपला टाईप आहे डिराइव्ह क्वांटिटीजचा. कोणता आहे? दुसरा आपण पाहिला होता डिराइव्ह. डिराइव्ह म्हणजे हा डिपेंड. जसं फंडामेंटल डू नॉट डिपेंड होत्या, डिराइव्ह कोणते आहे? डिपेंड आहे. ज्यांनी मागच्या 2 रेकॉर्डिंग नसेल पाहिल्या ना त्यांनी पाहून घे चालते. ओके, क्लिअर समजेल आपल्याला, आहे ना. हा मोबाईल ग्रुपमध्ये टाकलेला आहे मी, किंवा तुम्ही जर समजा विशाल भोईने नावही जर सर्च केलं, विशाल भोईने सर युट्यूबवर, तर पहिल्या नंबरला येऊन जाते ना ते चॅनल. त्यात क्लिक केलं की पहा तुम्ही. यायला तर पाहिजे होतं, चेक करून पहा बरं आता. मग हे आपण पाहिलं आता फंडामेंटल क्वांटिटीज आणि डिराइव्ह क्वांटिटीज. डिराइव्ह क्वांटिटीज कोणते असतात? डिपेंडंट क्वांटिटी. जसं आपण फॉर एक्झाम्पल म्हटलं होतं स्पीड, एरिया, नंतर व्हॉल्यूम. मास नाही म्हणता येईल, मास तर फंडामेंटल आहे ना. मास ही कोणत्याही दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड नाही आहे. जसं जर म्हटलं स्पीड, तर मला काय करावं लागेल? डिस्टन्स आणि टाइम दोन्ही सांगावं लागेल, है ना. जर मी असं म्हटलं गजानन 5 किलोमीटर गेला आहे ना, आणि गणेश 10 किलोमीटर गेला, तर मग कोणाची स्पीड जास्त आहे? गजानन 5 किलोमीटर, गणेश 10 किलोमीटर. हा, मी फक्त डिस्टन्स सांगितलं, टाइम सांगितला का? जर मी टाइम सांगितला नाही तर मग स्पीड काढता येईल का? आहे की नाही. मग असं असते ते. मग समजलं गायकवाड मॅडम? कालचाच आहे रिपीट मोडवर. ओके, मग ॲज यू नो दॅट, त्यानंतर आपण काय म्हटलं होतं? जसं स्पीड ही 2 गोष्टीवर डिपेंड आहे, म्हणून तिला काय म्हटलं होतं? डिराइव्ह क्वांटिटी. त्यानंतर आपण शिकलो होतो रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे युनिट. युनिटमध्ये आपण काय पाहिलं होतं? युनिट काय असते? एकक असते, किंवा मापनाचा एकक असते असं आपण म्हणतो. म्हणजे कसं? लेट्स से, जे मोजतो ते क्वांटिटी, जी मोजतो ती, आणि ज्याच्यात मोजतो ते युनिट. ज्याच्यात मोजतो ते युनिट. फॉर एक्झाम्पल, आपण मोजत आहे, जर सपोज मी दूध आणायला गेलो आहे ना, दूध घेतलं मी, सगळ्यांना खीर करायची आता 5 लिटर. ओके, सूर्यवंश आहे ना. सो जर मी दूध घेतलं तर मी काय केलं? दुधाचं व्हॉल्यूम मेजर केलं. काय मेजर केलं? व्हॉल्यूम मेजर केलं. आणि किती म्हटलं ते? 5 लिटर. मग कॅन आय से दॅट, काय मोजलं? तर व्हॉल्यूम मोजलं, दुधाचं व्हॉल्यूम मोजलं. कशात मोजलं? लिटरमध्ये. मग लिटर काय झालं? युनिट. आणि क्वांटिटी काय झाली? व्हॉल्यूम, आहे ना. मी बाजारात गेलो, 2 किलो टमाटर घेतले, आहे ना. काय मोजलं? मास मोजलं, किलोग्रॅम मध्ये. आणि कशामध्ये मोजलं? किलोग्रॅम मध्ये. ते झालं टमाटे. तेच जर मी आता खीर होती ना आपली, खीर करता जर मी चारोळी घेतली 50 ग्रॅम, तर चारोळीचं मी काय मोजलं? मास मोजलं, आणि ग्रॅम मध्ये, ग्रॅम काय झालं त्याचं? युनिट.
कशामध्ये मोजलं तर ग्रॅममध्ये. ग्रॅममध्ये काय झालं, रेफरन्स स्टँडर्ड प्रत्येक वेळेस बदलतं आहे ना. आता जसं टमाटर आपण किलोग्रॅममध्ये मोजलं, ते मास किलोग्रॅममध्ये मोजलं, किलोग्रॅम युनिट आहे, ग्रॅम युनिट आहे ना. आणि त्यानंतर आपण रिक्वायरमेंट्स पाहिले होते का. त्यानंतर आपण म्हटलं होतं युनिट दोन टाईपचे असतात, फंडा, दुसरं फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला म्हणायचं फंडामेंटल युनिट. ओके, युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड फंडामेंटल. फॉर एक्झाम्पल लेंथचं युनिट काय आहे, मीटर. सो फंडामेंटल युनिट काय झालं, मीटर. मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, मास युनिट काय, किलोग्रॅम, ग्रॅम. हे काय झाले फंडामेंटल युनिट्स. क्लिअर. डिराइव्ड युनिट कशाला म्हणतात, डिराइव्ड क्वांटिटीच्या युनिट. ओके, जसं डिराइव्ड क्वांटिटी कोणकोणती झाली, एरिया. माझ्या इथं 4 एकर शेत आहे, 10 एकर शेत आहे ना. शेताचा काय सांगता आपण, एरिया सांगितला. एरिया झाली डिराइव्ड क्वांटिटी. एरियाचं युनिट काय आहे, एकर घेतला आपण. एकर काय झालं, किंवा एकर काय झालं, युनिट, डिराइव्ड युनिट. एकर मध्ये न मोजता स्क्वेअर मीटर मध्ये कोणी मोजलं असतं, स्क्वेअर मीटर काय झालं, मीटर स्क्वेअर. सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये एरिया मोजतो आपण लहानपणी आहे ना, चौकोनाचे 4 बाजूवाला. मग हे काय आहे, युनिट्स आहे, डिराइव्ड युनिट्स. क्लिअर. हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. काय पाहिलं होत्या, मी म्हटलं होतं की चला आपण आता युनिट आणायला गेलो होतो. नवीन ड्रेस घेतला होता आपण, त्याच्यात आठवते नाही, श्रावणामध्ये जनरली आपण घेत नाही आहे ना. पण जर ड्रेस घ्यायचा म्हटला तर आपण काय करू, आपल्या रिक्वायरमेंट राहतील काहीतरी. आपण ड्रेस कसा घेतो, दुकानात गेले कोणताही कापड उतरून आणतो का, खास करून मुली सांग काय काय पाहत असतो आपण, कलर, नंतर क्वांटिटी, किती ड्रेस घ्यायचे आहे, हा, क्वालिटी, साईज, प्राइस आहे ना. ह्या गोष्टी पाहतो ना आपण. म्हणजे किंमत किती आहे, त्यानंतर साईज कशी आहे, ते स्टँडर्ड मटेरियल आहे की नाही, चांगलं मटेरियल, गुड क्वालिटी आहे की नाही, हे पाहतो ना. मटेरियल पाहतो. सेम तसंच युनिटचं. कोणती गोष्ट आपण घ्यायला गेलो ना तर आपल्याला चांगल्या चौकशा करायच्या आदत असते. चांगले आदत आहे म्हणा ते, नाही हे कसं मग हे खराब तर नाही होईल, बरोबर, याची काही गॅरंटी वॉरंटी आहे काय, विचारता ना तुम्ही. हा, तसं युनिटचंही होतं. मी एक्झाम्पल दिलं होतं. युनिट कसं पाहिजे, इट मस्ट बी स्टँडर्ड, देन इट मस्ट बी ऑफ गुड क्वालिटी, देन इट्स प्राइस शुड बी लो, म्हणजे और इट मस्ट बी चीप. चीप म्हणजे स्वस्त, सस्ता, सुंदर, टिकाऊ होना अपने को सब कुछ. ओके, देन आणखी काय म्हटलं होतं, इट मस्ट बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. सगळ्यांनी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. नाही तर आपण जत्रेमध्ये जातो डाळ्या रेवड्या घ्यायला, तो आपल्याला 1 पाव डाळ्या म्हटलं म्हणजे इकडे 200 ग्रॅमचं वजन टाकते आणि इकडे दगड टाकून देते. आता आपल्याला शंका येते, अरे बापरे दगड टाकलाय, येल कसं माहिती की बरोबर दगडाचं तेवढं वजन आहे, येल का साक्षात्कार झाला का महाराज ना. आपल्याला असं वाटतं ना कधी कधी, कसं काय दगड टाकून बोलून देऊ झाला. पण आपण ते ऍक्सेप्ट करून घेतो आहे ना. पण आपल्या मनात हे येते की थोडं, मग ते कसं पाहिजे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पाहिजे, सगळ्यांना ऍक्सेप्ट करायला पाहिजे. एखादा जण ऍक्सेप्टही नाही करेल ते, आहे की नाही, हा थोडंसं जास्त टाका तर दगाल का समजते, आहे की नाही. मग हे पाहिलं होतं, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट पाहिलं. ओके, इथपर्यंत झालं होतं. या दोन्ही क्लासचे रेकॉर्डिंग मी टाकून दिलेलं आहे ओके चॅनलवर. तर ते डायरेक्ट आपलं नावही सर्च केलं तर तिथे चॅनल येऊन येईल, त्याच्यावर त्या रेकॉर्डिंग पाहून घ्यायच्या. नाही तर मी ग्रुपमध्येही टाकतोच, आहे ना त्याची लिंक. बरं, आज आपण काय पाहू, वेगवेगळे युनिट सिस्टीम. युनिट सिस्टीम काय आहे, लक्ष द्या, याला समजून. युनिट म्हणजे काय आहे, एकक. जसं आपण व्हॉल्यूम मोजलं दुधाचं लिटरमध्ये, व्हॉल्यूम झालं क्वांटिटी, लिटर झालं युनिट. काय म्हणू मी, आपण दुधाचं जसं एरिया होता आहे ना, मग काय केलं, सर्कलचा एरिया होता, सर्कलचा एरिया मी मोजला मीटर स्क्वेअरमध्ये आहे ना, आणि अक्षयने मोजला सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये. मग कोण चुकीचं आहे, कोणीच नाही ना, दोन्ही बरोबर आहे ना. समजलं का, कारण दोन्ही काय त्याचे युनिट आहे. सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये तुम्ही लहानपणी एरिया मोजत होते की नाही, आणि मीटर स्क्वेअरमध्ये आहे ना, करता येते ना कन्वर्ट. मग दोन्ही गोष्टी बरोबर आहे. मग काय असते, वेगवेगळे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट आहे ना, यांचा समावेश करून बनते युनिट सिस्टीम. काय म्हणते, आहे ना. त्याच्या आधी मी तुम्हाला 7 फंडामेंटल क्वांटिटीज सांगतो आणि त्यांचे 7 फंडामेंटल युनिट सांगतो की ज्या आपल्याला नेहमी कामात पडतात. ओके, 7 फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल म्हणजे काय आहे, मूलभूत. ओके, मला सांगा
दिवसभरात तुम्ही कोणत्या क्वांटिटीत जास्त मोजता? टाइम मोजता. व्हेरी गुड. चलो टाइम सांगा तर आता. हा नंतर सांगा फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ मोजतात. ओके, लांबी मोजतात. जसं अरे एवढ्या दूर बस स्टँड 2 किलोमीटर आहे ना, लेंथ. व्हेरी गुड. नंतर काय म्हणतात? टेम्परेचर आहे ना. आजचं टेम्परेचर थोडं चांगलं आहे. टेम्पर, हा टेम्परेचर. ओके, शॉर्टकट लिहिलं हे फक्त मी लिहू शकतो, तुम्ही नाही लिहायचं. हा, कारण मला थोडी पेपर देणं पडत आहे. पेपरमध्ये तसं लिहिलंच चालतं. अरे नाही रे, मी लिहितो. मी आधीच सांगितलं ना. हा, लेंथ, टाइम, टेम्परेचर, आणखी मास. अरे रोज बाजारात जायचं काम पडतेच ना आपण, नाही तर कोणी ना कोणी जातेच, घेऊनच येते हे, आहे की नाही. नंतर काय मोजते? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, आणखी काय मोजतात? जनरली ते हे मोजतात. करंट तुमच्यापैकी कोण कोण रोज मोजते? नाही ना. बर ठीक आहे, चालेल. आहे ना. जनरली ह्या 4 गोष्टी मोजतात. याच्यामध्ये ह्या 3 तर पण पक्क्या आहेत. मास, लेंथ आणि टाइम. ह्या डे टू डे लाईफ मध्ये नेहमी मोजल्या जातात. नेहमी. फारच फार कधी कधी काम पडते टेम्परेचर. त्याच्यापेक्षाही काम कोणाचं पडते? कमी करंट. आता सांगितलं नाही, इलेक्ट्रिक करंट. ओके, आहे ना. नंतर आणखी काय मोजतात सांगा? अच्छा, तुम्ही अभ्यास करण्याकरता कोणत्या लाईटाचा वापर करतात? अभ्यास करतात तुम्ही रात्री? हा, मग कोणत्या लाईटाचा वापर करतात? ट्यूबलाईट. झोपायच्या वेळेस ट्यूबलाईट चालूच ठेवून झोपतात का? पण झोपायच्या वेळेस कोणता लाईट लावतात? झिरो लाईट लावता ना तुम्ही. असं का वापर करता रे? झिरो लाईट मध्ये अभ्यास नाही करत. झिरो लाईट मध्ये अभ्यास करा आणि ट्यूबलाईट लावून झोपा. करता काय? का बरं? असं का बरं नाही करत? झोप नाही येत. का बरं झोप नाही येत? ट्यूबलाईटचा प्रकाश कसा असतो? झक्क असतो, है ना, जास्त असतो. आणि झिरो लाईटचा मग त्यामुळे काय होते? झोपाय करता ठीक आहे कमी लाईट, अभ्यास करायला जास्त लागेल ना, नाही तर असं होऊन जाईल ना तुमचं काम, आहे की नाही. चष्मा लागू शकते ना. हा, डोळे खराब होऊ शकतात. अरे सोपी गोष्ट आहे ना. म्हणजे तुम्हाला साधा प्रश्न जरी विचारला तुम्ही विचारात पडता. हा काय, हे काय गोष्ट आहे? कॉमन सेन्स आहे ना. कॉमन सेन्स उत्तर द्यायचे. करताना तुम्ही हे बस. मग ते कशाकडे असतात? लाईटची आपल्याला इंटेन्सिटी माहिती आहे. मग त्यानंतरचा फॅक्टर आहे लुमिनस इंटेन्सिटी. कोणता आहे? लुमिनस इंटेन्सिटी. हे फक्त मी लिहू शकतो, मी सांगितलं तुम्हाला आधीच. हा, लुमिनस इंटेन्सिटी हे तुमच्या बुकमध्ये तुम्हाला भेटून नाही. ओके. नंतर याच्यात आता याचं काम खूप कमी पडतं. म्हणजे हे आपण रोज एक्सपिरियन्स करतो पण मोजत नाही शकतो. मोजता काय तुम्ही, पण याचं काम पडते आपल्याला, आहे ना. मी असं म्हणून लेंथ, मास, टाइम, लेंथ, मास, टाइम, लुमिनस इंटेन्सिटी आणि टेम्परेचरलाही आपण जास्तीत जास्त यूज करतो. ओके. करंटही आपण यूज करतो, मोजत नाही. याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी शक्यतो जास्त मोजतो आपण. नंतर आणखी येतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, है ना. अमाऊंट ऑफ सबस्टन्स, है ना. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स काय आहे? म्हणजे कोणत्याही सबस्टन्सचं छोटंसं अमाऊंट. ओके. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला जर मेडिसिन बनवायचं आहे तर त्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम राहतं, बरं. काल मी क्लास नव्हता घेतला कारण माझी तब्येत थोडीशी कसकस वाटत होती, आहे ना. मग मी गोळी घेतली. मग आपल्याला कसं आहे, आपण फुरसतमध्ये असतो. गोळी घेतली, गोळीच्या मागे काहीतरी लिहिलेलं असतं, नाही ना. मग रिकामे लोक ते वाचतात. आपण तर माहीतच आहे. सुट्टी ट्युशनला तर काय करतात, त्याच्यावर कंटेंट असतात. कोणी वाचलेलं आहे मी सोडून? तुम्ही कधी गोळी घेताना ते मागचे पुढे पाहता, वाचते काय? कोण कोणी वाचलेलं आहे? चला, 1, 2, 3, 4. चला, काय काय वाचलं त्यामध्ये? क्या क्या राहतात उसमें? एक्सपायरी राहते त्यामध्ये. चला, चांगली गोष्ट आहे. एक्सपायरी पाहणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. नंतर त्यात IP वगैरे काही लिहिलेलं असतं त्याच्या मागे, आहे ना. कॅल्शियम, अल्कोहोल, ओके, हे लिहिलं. त्यामध्ये कंटेंट असतात वेगवेगळे, आहे ना. मग काय म्हणू मी, हे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे ना, हे असते त्यामध्ये. हे छोट्या छोट्या अमाऊंट मध्ये असते.
है ना. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोजण्याकरता युनिट यूज होतं मोल. काय यूज होतं मोल. याचा शॉर्ट फॉर्म आहे MOL मोल. है ना मोल है ना. त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी मोजतात कॅन्डेलामध्ये. कशात मोजतात कॅन्डेलामध्ये. ओके. सो त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CD. करंट मोजण्याकरता काय वापरतात. नाही रे एम्पियर मोजतात. एम्पियर त्याच्यामध्ये है ना. करंटचा सिम्बॉल असतो I आणि त्याचं युनिट असतं एम्पियर. टेम्पो कशात मोजतात. टेम्परेचर. टेम्परेचर लहानपणी तुम्ही मोजत होते डिग्रीमध्ये. कशात मोजत होते. मोठे झाल्यानंतर तुम्ही मोजता टेम्परेचर केल्विनमध्ये. कशामध्ये मोजता केल्विन. याचा सिम्बॉल आहे A. टाइम कशात मोजतात तुम्ही सेकंडमध्ये. तुम्ही मोजता खरं सेकंडमध्ये. आपण तर घंटा म्हणतो ना. 1 घंटा 2 घंटा है ना 5 मिनिट. पण जनरली याचा यस आहे. मी सगळे कोणते युनिट म्हणत आहे यस आहे. याचा युनिट काय मी सांगेल तुम्हाला आता सेकंडमध्ये है ना. लेंथ कशात मोजतात मीटरमध्ये है ना. त्याचा सिम्बॉल M. मास कशात मेजर करतात किलोग्राम मध्ये. त्याचा सिम्बॉल केजी है ना. किलोग्राम समजून आला. हा मग आता एकदा लक्ष द्या. हे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे ना की ज्या नेहमी यूज होतात. आता आपण त्यानंतर काय आहे ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपण मोस्ट ऑफ यूज करतो. 7व्यापर्यंत आपण जातही नाही. तरीही जर आपल्याला मोजायची हौस असलीच तर आणखी 2 क्वांटिटी आपल्याकडे. मग मला सांगा तुमची उत्तरपत्रिका भरल्यानंतर तुम्ही काय घेता. आन्सर शीट भरल्यानंतर आंसर शीट खत्म हो गई फिर हम क्या लेते एग्जाम में सप्लीमेंट्री. क्या लेते हैं. इस तरह से अगर क्वांटिटीज ये हो गई फिर भी हमको बोला ना शौक बड़ी चीज है. हाइज गिनना तो हमारे लिए 2 सप्लीमेंट्री क्वांटिटीज है और उनके 2 सप्लीमेंट्री यूनिट्स है. वो होती है प्लेन एंगल. एंगल माहिती आहे एंगल होतो ना. मग बऱ्याच वेळेस काय आहे की आता गाडी घरात चढवायची आहे. लाकडाची पाठी घेतो आपण टाकतो. बरोबर स्लोप घेतो त्याचा आहे ना. नंतर चढवतो. आपल्याला गच्चीवर चढायचं शिडी लावतो व्यवस्थित आणि चढवतो आहे की नाही. नेहमी तुम्ही शिडी एका विशिष्ट अँगलमध्येच ठेवता ना. की कोणी एकदम अशी खाली ठेवून देते की एकदम अशी चिपकून ठेवून देते. त्याला दोन्ही केसमध्ये कामात येणार आहे का नाही. मग आणखी एक गोष्ट आहे ते अँगल. बरोबर प्रॉपर अँगल आहे ना. सो हा आहे तो प्लेन अँगल. आता लहानपणी तुम्ही अँगल कशात मोजायचे. लहान होते ना तुम्ही 3-4 महिने आधी. कशात मोजायचे अँगल. किलो. राम राम राम. हा प्रश्न विचारल्यानंतर मला उत्तराकरता एवढं वाट पाहत आहे. डिग्रीमध्ये सांगायला काय झालं. डिग्री कशात मोजत होते डिग्रीमध्ये. ओके. मग आता मोठं झाल्यानंतर जसं आपण म्हणत होतो 90 डिग्री 30 डिग्री. ओके म्हणत होतो ना असं. मग हे आहे अँगल. आता मोठ्या झाल्यानंतर याला मोजायचं रेडियन. कशात मोजायचं रेडियन मध्ये. ओके. अँगलचं युनिट असतं रेडियन. काय असतं रेडियन. आता रेडियन आहे काय. RADIAN. रेडियन आहे काय. रेडियन हे युनिट आहे. डिग्री आणि रेडियनचं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन करताय. डिग्री आपण लहानपणापासून शिकत आलो. परंपरा प्रतिष्ठा अनुशासन शिकत आली की नाही. हा मग आता याला एक फॅक्टर असतो 180/π आहे ना और π/180 आहे ना. याला वापरायचं केव्हा लक्ष द्या. डिग्री लहानपणापासून शिकत आलो ना. हा पाय कुठं असतात खाली. कुठं असतात पाय गुड खाली. काही वेगळं करायचं असलं तर पाय वर करायचं. काही वेगळं करायचं असलं तर पाय रेडियन वेगळं आहे ना. मग 90 डिग्रीला जर पाय याच्यामध्ये कन्वर्ट करायचं रेडियन मध्ये तर कसं 90 × π/180 काय आलं हे π/2. काय आलं हे π/2 रेडियन. हा तो रेडियनचा सिम्बॉल. हा नाही दिला तरी चालेल. याला π/2 म्हटलं तरी चालेल. 90 डिग्रीमध्ये π/2 रेडियन. असं 30 डिग्रीमध्ये किती रेडियन कोण सांगू शकेल मला. 6 30 × π/180 3 सगळं काय आलं हे 60 डिग्री.
काय ते π/3 रेडियन. समजलं मग कन्व्हर्जन कसं करतात का? रेडियनचं डिग्रीमध्ये कन्वर्ट करता येईल. हो, पाय खाली ठेवायचे, पुन्हा तेच अक्षय. जर मी म्हटलं की मला π/5 आहे ना, π/5 रेडियनचं कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये? डिग्रीमध्ये आहे ना. मग π/5 हे काय आपलं π/180 जागेवर काय वापर सांग? पाय तर आहे. बरोबर आहे ना. हा समजलं. आता तुम्ही तसेच बोलून राहाल म्हणजे ऍटलिस्ट तुमचा आवाज माझ्यापर्यंत यायला पाहिजे. तब्येत माझी खराब आहे, तुमची नाही. तुमचा आवाज तर पोहोचू द्या. अरे तुम्ही भारताचं भविष्य आहे ते आहे ना. तुम्ही डॉक्टर इंजिनियर बनसान. फक्त तुम्ही डॉक्टर बनल्यानंतर पेशंट आल्यावर लाजायचं नाही की झालं नाही की नाही तो पेशंट डबल येणार नाही, तो एकच वेळेस येईल. समजलं काय? कम्युनिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. समजलं कसं? हे मी लिहायला सांगेल तुम्हाला घरून. 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्याची युनिट तुमच्या पुस्तकामध्ये काय? पेज नंबर ते किती? 1. चला नंतर डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री कन्व्हर्जन. ओके, हे कॉपी करता, हे करून टाका बरं. हे आणि हे रेडियन टू डिग्री. हे काय आहे? रेडियन टू डिग्री आहे. करा. जसं प्लेन अँगल आपण मेजर करतो तर रेडियन मध्ये, तसा दुसरा आहे सॉलिड अँगल. कोणता आहे? सॉलिड अँगल आहे ना. हा एक 3D अँगल, याला आपण पुढे वाहतो. सॉलिड अँगल म्हणजे काय असेल? हा जर आपला प्लेन अँगल झाला तर हा सॉलिड अँगल कसा असेल? एकदम असा डार्क. समजसान काय? नाही. सॉलिड अँगल म्हणजे आईस्क्रीमचा कोन. पाला की नाही? आईस्क्रीमचा कोन कसा आहे? सगळ्या साईडने अँगल आहे ना. मग तो अँगल कोणता झाला? सॉलिड अँगल. कोणता अँगल झाला? सॉलिड अँगल आहे ना. हा असा कम्प्लीट गोल साईडने, सगळ्या साईडने, किंवा आपण असं म्हणू असा अँगल की तो एक एरिया सबटेन करतो आहे की नाही. आईस्क्रीमचा कोन एरिया सस्टेन करते ना काहीतरी. हा, जोकरचे टोपे असतात ते एका विशिष्ट अँगल मध्ये असतात. बड्डेला रिकाम लोक करत असते आपण. अरे असं नाही म्हणा, चांगली गोष्ट आहे म्हणा ते. हा बर, बड्डेची टोपी म्हणा, आईस्क्रीम कोन म्हणा, काय ते सॉलिड अँगल. सॉलिड अँगल मेजर करतात ते रेडियन मध्ये. कशामध्ये मेजर? सॉलिड अँगल SR स्टे रेडियन मध्ये. कशाने मेजर करतात? बर, सॉलिड अँगल मेजर करतात स्टे रेडियन. ह्या दोन आहे सप्लिमेंटरी क्वांटिटी आणि याचे हे दोन आहे सप्लिमेंटरी युनिट्स. आणि हे आहे 7 फंडामेंटल युनिट्स. 7 फंडामेंटल क्वांटिटीचे 7 फंडामेंटल युनिट्स. समजलं? मग आपली SI युनिट सिस्टीम हे 7 फंडामेंटल युनिट्स आणि 2 सप्लिमेंटरी युनिट्स पासून बनते. आता SI बद्दल तर आपण आणखी माहिती पुढे पाहू. आणि सगळ्यात प्रचलित सिस्टीम कोणत्या कोणत्या होत्या आहे ना. पॉप्युलर बोलतो अक्षय सर एकदम. तुम्हाला माहित आहे भारताचा जनरली सगळ्या देशांची व्यापार होतो, माहित आहे की नाही. आपण काय काय देत होतो त्यांना. बाकीच्या देशांसोबत ज्यावेळेस भारत व्यवहार करत होता तर आपण मसाल्याचे पदार्थ देत होतो, कलाकुसरीच्या वस्तू बाहेरच्या देशांमध्ये देतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट माहिती आहे ना. बाहेरच्या देशामधून काही घेत होतो त्याला म्हणतात इम्पोर्ट. आणि आपले तो म्हणतो ना इम्पोर्ट केलेलं वस्तू. आपल्या देशातून आपण जे बाहेरच्या देशांना विकत होतो त्याला म्हणायचं एक्सपोर्ट. म्हणजे अदर कंट्रीज के साथ में हम लोग क्या करते थे? बिजनेस करते थे है ना.
अदर कंट्रीज को हम माल बेचते थे और उनसे माल खरीदते थे। उनसे हमने अदर कंट्रीज के साथ में बहुत सारा व्यापार किया, बहुत सारे कंट्रीज को हमने बहुत कुछ दिया, है ना। हमने क्या दिया, उनको पता भी था क्या, मसाले की सब्जियों की टेस्ट, हमने दिया मसाला पूरे कंट्रीज को, है ना। अदर कंट्रीज को हम क्या क्या देते थे बताओ, मसाला एक्सपोर्ट करते थे। इंडिया क्या करता था, भारतामधून आपण काय करतो, मसाला एक्सपोर्ट करतो, मसाला दुसऱ्या कंट्रीमध्ये घेतो। आणखी कशाचा व्यापार करत होतो आपण, हा कशाचा, इन्स्ट्रुमेंट देत होतो आपण, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा भारतातून आपण दुसऱ्या देशांना देत होतो। आणखी काय करत होतो आपण, कलाकुसरीच्या वस्तू देत होतो, काय करत होतो, सुती कापड, है ना। अरे भारताची महती आहे की नाही तुम्हाला माहित, सोने की चिडिया बोलते ते, है ना। खूप काही श्रीमंत लोक होतो आपण, नंतर ते गोरे आले, आपले पहिले घेऊन गेले, हा बरोबर। कोहिनूर वगैरे, आता कोहिनूरचं आपण काही विकत वगैरे नको, है ना, पण आपण बऱ्याच गोष्टींचं आदान प्रदान करतो। मग आता काय आहे की जनरली आपण असं म्हणतो ना, आमच्या गावाकडे अंतर मैलामध्ये मोजतात, म्हणता ना, मैल, 2 मैल, 1 मैल, 3 मैल, ऐकलंच आहे ना तुम्ही असं। हा शब्द आपण जनरली वापरतो ना, आमच्या इकडे असं, आमच्या इकडे तसं वापरता की नाही तुम्ही। मग प्रत्येक एरिया वाईज काय आहे की आपण वेगवेगळे युनिट सिस्टीम यूज करतो। काय यूज करतो, युनिट सिस्टीम यूज करतो। फॉर एक्झाम्पल आपण जसं काय काय वापरत होतो, गाणे काही मस्त आवडला, हा ट्युशन करायला चांगली गोष्ट नाही आहे, हा चलो। तो यूनिट सिस्टम के बारे में हमने देखा था कि लेंथ, जनरली हम लोग क्या करते थे, हमने देखा था सबसे ज्यादा हम 3 क्वांटिटीज का यूज करते। सगळ्यात जास्त कोणकोणत्या क्वांटिटी यूज करतो आपण, लेंथ, नंतर मास, नंतर टाइम, ह्या बोलत होतो ना, लेंथ, मास, टाइम। मग पहा आपण जनरली लेंथ मेजर करण्याकरता यूज करत होतो मीटर, कशामध्ये, मीटर मध्ये, है ना, मीटर। मास मेजर करण्याकरता आपण यूज करत होतो किलोग्रॅम, ओके। आणि टाइम मेजर करण्याकरता आपण यूज करत होतो, सो ही जी सिस्टीम तयार झाली ही काय होती, एमकेएस सिस्टीम, है ना। जसं की पहा आपण मोठमोठ्या गोष्टी याच्याने मेजर करतो, है ना। लेंथ मेजर करत असतो आपण मीटर मध्ये, जसं की आता कपडा आणायला गेलो, है ना, मला शर्ट शिवायचा आहे, मी कपडा आणायला गेलो, मग मी काय घेईन, 2.25 मीटर कपडा, असं तुम्ही घेता ना ड्रेस वगैरे, कपडा शाळेतून मिळते ना आपल्याला, 2.25 मीटर, 2.5 मीटर, अशा प्रकारे आहे की नाही। मग मीटर मध्ये आपण लेंथ मेजर करत असतो, मोठी गोष्ट। त्यानंतर मास, मास कशात मेजर करतो, किलोग्रॅम मध्ये, है ना। मग मास मेजर करत होतो आपण, मोठा मास किलोग्रॅम मध्ये, आणि टाइम कशात मेजर करतो, सेकंड मध्ये। सो ही जी सिस्टीम झाली याला म्हणायचं एमकेएस सिस्टीम, काय म्हणायचं, मग एमकेएस सिस्टीमला जर डिफाईन करायला झालं तर असं म्हणू शकतो आपण, इन धिस सिस्टीम ऑफ युनिट लेंथ इज मेजर इन मीटर। या सिस्टीम ऑफ युनिट मध्ये काय म्हटलं मी, इन धिस सिस्टीम ऑफ युनिट, याचा अर्थ काय होतो, या युनिट सिस्टीम मध्ये काय होतो याचा अर्थ, इन धिस सिस्टीम ऑफ युनिट, हे वाक्य वापरायचं, इन धिस सिस्टीम ऑफ युनिट, म्हणजे या युनिट सिस्टीम मध्ये, या युनिट सिस्टीम मध्ये, ओके। म्हणजे काय आहे, इन धिस सिस्टीम ऑफ युनिट। जर मी म्हटलं ज्याच्यापासून जी बनली, मीटरचं पहिलं अक्षर घेतलं एम, किलोग्रॅमचं पहिलं घेतलं के, आणि सेकंडचं पहिलं घेतलं एस, तर एक सिस्टीम बनली, काय म्हणायचं, एमकेएस सिस्टीम, काय म्हणायचं। मग एमकेएस सिस्टीम काय आहे, तर जर असं कोणी विचारलं एक्झाम मध्ये आला का, डिफाईन एमकेएस सिस्टीम, तर मग कसं म्हणायचं, इन दिस सिस्टीम ऑफ युनिट, या सिस्टीम मध्ये लेंथ इज मेजर इन मीटर, लेंथ इज मेजर इन मीटर, मास इज मेजर्ड इन किलोग्राम। मास कशामध्ये मेजर करतात, मेजर करणं म्हणजे मोजणं, मेजरमेंट शिकवता ना आपण, मेजर करणं म्हणजे मोजणं। टाइम इज मेजर इन सेकंड, समजलं। मग एमकेएस सिस्टीम काय आहे, तर इन दिस सिस्टीम ऑफ युनिट लेंथ इज मेजर इन मीटर, mass is measured in kilograms and time is measured in second, is called MKS system.
पण हे जनरली आपण मोठमोठ्या गोष्टी करता वापरत होतो अक्षरशः. कोणत्या गोष्टी करता? बडी बडी बाते है ना. आता मग सांगा, जर तुम्ही सोनाराच्या दुकानमध्ये गेले, त्याला किलोचा भाव कोण विचारते तुमच्या बाई? कोणी आहे? अक्षय नाही ना. सोनाराची दुकान अमक्या मेजर करते गजानन सर, काय मस्त बोलतो सर. सोनाराच्या दुकानामध्ये आपण गेल्यानंतर सोन्याचा भाव कसा विचारतो? कशामध्ये विचारतो? ग्रॅम मध्ये. छोटा आहे ना ते. आणि भारतातले लोक स्पेसिफिक कामं करतात. काय करतो आपण ज्ञानेश्वरी मॅडम? मोठमोठ्या गोष्टी किलोग्रॅम मध्ये आणि लहान गोष्टी ग्रॅम मध्ये. साहजिक छोटासा पाहिजे ना आपल्याला. कसं आठवते आपण खीर बनवली होती, सूर्यवंश, वा है ना. तो आपण खीर बनवली होती, त्याच्यामध्ये आपण सारोळी कशामध्ये आली होती? ग्रॅम मध्ये है ना. मग पहा आता याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही सर्कलची रेडियस कशामध्ये मोजतात? सर्कलची रेडियस किंवा लेंथ, लाईन सेगमेंटची लेंथ कशामध्ये मेजर करता? सेंटीमीटर मध्ये. ओके. मग काय असं म्हणून हे मेजर केलं सेंटीमीटर मध्ये, आणि मास कशात मेजर केलं होतं? ग्रॅम मध्ये, आणि टाइम कशात मेजर केला? मग त्याच्यामध्ये एक सिस्टीम बनली, हे है ना, CGS पहिले बनली होती MAS. पण याच्यासारखं त्याच्यामध्ये सांगू शकता व्हॉट इज CGS सिस्टीम? In this system of unit, length is measured in centimeter, mass is measured in gram, and time is measured in second. So it is called MKS. Sorry, CGS. समजलं मग CGS काय? MKS काय आहे? CGS काय? समजलं मग? आता लक्ष द्या, आपल्यावर राज्य कोणी केलं? तेच ते गोरे, बरोबर. वो अंग्रेजों ने हमारे ऊपर राज किया. आता ज्याची जो राज्य करते ना ऑब्विसली, तो त्याची चालू आहे की नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांची सिस्टम प्रचलित झाली. त्यांनी भारतावरच नाही, तशा बऱ्याच देशांवर राज्य केलं. खूप रिकामे होते ते है ना इंग्रज लोक. मग त्यांनी काय केलं? राज्य केलं. तर स्वतःची सिस्टीम ऑब्विसली राजा लोक स्वतः सिस्टीम ना. असं आपल्याशी कोणाला काम असतं? आपली कसं आहे, हिंदी बोलणारे मित्र मैत्रिणी असतात है ना. मग आपण आपल्याला त्यांच्याशी काम असतं, आपण त्यांच्या भाषेत बोलतो आहे की नाही. नंतर त्याला आपल्याशी मराठीत बोलतो, भाव आता ना आपण. हाँ ऐसा तो ऐसा फिर हमारा जब अपना टाइम आता है तो करता ना तुम्ही. हा मग काय म्हणू शकतो आपण की तसंच इंग्रज लोकांनी केलं. इंग्रज लोकांनी काय केलं? वेगवेगळ्या देशांसमोर राज्य केलं है ना. तर राज्य केलं तर त्यांनी स्वतःची युनिट सिस्टीम जी आहे ती प्रचलित आणली. त्याच्यामध्ये गोरे लोक लेंथ कशामध्ये मेजर करत होते? फूटमध्ये. आपण स्वतःची उंची अजूनही फूटमध्ये मोजायला करतो ना. बरेच जण म्हणतात 5 फूट, 5.25 फूट, 6 फूट म्हणता ना है ना. 5 फूट 8 इंच. ही कोणाची युनिट सिस्टीम आहे? इंग्रजांची. लेंथ कशामध्ये मेजर करतात? त्याच्यामध्ये फूट कशामध्ये मेजर करतात? मास कशामध्ये मेजर करतात? पाऊंड. तुम्ही आताही पाहिलं असेल ना, लहान बाळाचं उदाहरण पाऊंड मध्ये करतात. WLD पाहत नाही. बरं मास कशात मेजर करतात? जनरली पाऊंड मध्ये. कशात मेजर करतात ते लोक? लहान बाळाचं वजन बऱ्याच ठिकाणी पाऊंड मध्ये मोजतात है ना. मग त्यानंतर टाइम सेकंड, हे तर आहे परंपरा प्रतिष्ठा. मग ही सिस्टीम होती FPS सिस्टीम. काय होती? FPS सिस्टीम काय आहे मग? इन दिस सिस्टीम ऑफ युनिट, लेंथ इज मेजर्ड इन, मास इज मेजर्ड इन पाउंड, अँड टाइम इज मेजर्ड इन. FPS काय आहे? फूट पाउंड सेकंड म्हणा. FPS MKS मीटर किलोग्राम सेकंड. MKS CGS सेंटीमीटर ग्रॅम. अच्छा, मी एक डेफिनेशन सांगू MKS ची, बाकी CGS आणि FPS ची तुम्ही सांगा है ना. मी कसं सांगतो तसं. चला मी MKS ची सांगेल, नंतर MKS ची विचारेल. इन दिस सिस्टीम ऑफ युनिट, या सिस्टीम मध्ये लेंथ मेजर करत असतात मीटर मध्ये, मास मेजर करत असतात किलोग्राम मध्ये, आणि टाइम मेजर करत असतात सेकंड. इन दिस सिस्टीम ऑफ युनिट, लेंथ इज मेजर्ड इन मीटर,
mass is measured in kilogram and time is measured in second is called MKS system. Is called MKS unit system. कौन ट्राई करे? हाथ जोड़ कराओ ना. Very good. Second is called MKS system. और कोई बॉयज में से कमजोर हो गए छोरे. अरे वो हाँ In this system of unit, length is measured in meter, mass is measured in kilogram, time is measured in second. व्हेरी गुड. समझ में आया? अच्छा मी सीजीएस विचारत नाही म्हणजे सीजीएस मी विचारतो पण मी सांगत नाही. कोण सांगेल सीजीएस ला? In this system of unit, length is measured in centimeter, time is mass is measured in gram, and time is measured in second. अरे काय झालं पोरांले? कोण ट्राय करते काय? हा हे चांगली गोष्ट निघाला. हा हा बोल. कोणतं सांग? कोणतंही सांग. हे सीजीएस सांग. In this system of unit, length is measured in foot. नाही ना? एफटी सांगत आहे का? हा सांग. Length is measured in foot. Mass is measured in gram or pound. हा Second is unit. टाइम इज मेजरिंग. व्हेरी गुड. टाइम इज मेजरिंग. Second. हा आणि लक्षात ठेवा फूट पाऊंड सेकंड लेंथ मास टाइम है ना जसं हा एफपीएस सांगा. हा In this system of unit, length is measured in foot, mass is measured in pound, and time is measured in second. चलो व्हेरी गुड. इज कॉल्ड एफपीएस सिस्टम ना. कोण असं आहे तिन्ही सांगू शकेल? हा सांग पहिला. CGS also. हा सीजीएस सांग. In this unit of system, length is measured in centimeter, mass measured in gram. हा Second is time measured in second. व्हेरी गुड. सीजीएस In this unit of इन दिस सिस्टम ऑफ इट. in this system of unit, length is measured in meter, mass measured in kilogram, time measured in second. व्हेरी गुड. इज कॉल्ड In case. एमकेएस यूनिट सिस्टम. देन हा एमकेएस एफपीएस सीजीएस. ओके झाल्या ना. सीजीएस एफपीएस एफपीएस. FPS. मुलींमधून कोणी तिन्ही सांगेल? ट्राय करा. In this system of unit, CGST सांगतो. हा In this system of length measured in centimeter, देन